अर्थात शुकाचार्यांची अवस्था अशी झाली असती, देव पहावया गेलो आणि तेथे देवची ओढी ठेवली. असे कितीतरी भक्त आहेत, त्यांनी फक्त एक वेळेस पूजनीय मोरारी बापूंची श्रीधाम वृंदावनामध्ये भागवत कथा होती, आपलं कथा होती. गोपी गीत आणि मानस याची सांगड त्यांना घालायची होती. कथेसाठी व्यासपीठावरती बसले, कथा चालू झाली आणि चालू झाल्याच्या नंतर फक्त जयती ते धिकम एवढा शब्द गायला आणि पुढे बापूंना बोलताच आलं नाही, रुदन चालू झालं. 4 तास मुरारी बापू रडत होते, श्रोते रडत होते, बाकीचे सगळे कलाकार रुदन करत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. कथेचा टायमिंग संपला, कथा बंद झाली. आणि कथा बंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुणीतरी मुरारी बापूंना विचारलं, बोले बापूजी आप तो यहाँ पे कथा करने वाले थे और कथा तो कुछ की ही नहीं, आप व्यासपीठ पर बैठ गए, सब हम आपके सामने बैठे रहे, लेकिन आपने कुछ गाया नहीं, आपने कुछ बताया नहीं. मुरारी बापू ने कहा कि जब मैंने जयती ते दिकम शुरू किया, अर्थात जब मैंने राधा का स्मरण किया ना, उसके बाद क्या बोलना है ये मैं भूल गया, क्या गाना है ये भी भूल गया, किस लिए बैठा हूं ये भी पता नहीं. इसका मतलब ये है कि जब हमें ऐसा लगता है कि हमारा मन वृंदावन बन जाए, तो मन को अगर वृंदावन बनाना है तो म्हणतात ना, हिंदी में चलेगा क्या मराठी में? मराठी में बताने वाले बहुत है, चलो हिंदी में बताते हैं. तो बोले कि महाराज अगर मन को वृंदावन बनाना है तो ये मन जो है ना, ये मन अपने कब्जे में, मतलब ये मन हमारा नहीं होना चाहिए, ये मन जो है ये भगवान के चरणों में समर्पित कर देना चाहिए. और उसके लिए क्या कहते हैं, सरेंडर होना चाहिए. सरेंडर पता है ना? सरेंडर माने जैसे हम यहाँ पर आते हैं ना, आने के बाद पहले बोलते हैं जय जय श्री राधे, फिर आप क्या बोलते हो? जय जय श्री राधे. कैसे बोलते हैं? अब ये चिंतन का विषय पाठ शुरू है तो छोड़ दो. कथा में बोलते हैं जय जय श्री राधे, और ये जब कहते हैं तो दोनों हाथ ऐसे ऊपर उठाते हैं. एक ने पूछा, महाराज राधा बोलना तो ठीक है, लेकिन हाथ क्यों ऊपर उठाते हो? बोले जब हाथ ऊपर उठाते हैं तो मानो हम राधा रानी को कहते हैं कि राधा रानी को बताते हैं कि हे राधा रानी, आज तक मेरे पास सब कुछ था, लेकिन आप मैंने सरेंडर कर दिया, बस आप मेरे पास कोई अस्त्र शस्त्र नहीं है. जैसे भारत जो है ना, आर्मी ने पाकिस्तान को हरा दिया, लाहौर तक पहुंच गए और फिर सबने सरेंडर कर दिया, सब अस्त्र शस्त्र छोड़ दिए, बस हम आपकी शरण में हैं. उसी प्रकार हमारे पास काम, क्रोध, लोभ, दंभ, ईर्ष्या, अहंकार, ये जो कुछ है वो सब छोड़ देना, और छोड़ने के बाद फिर सरेंडर किया जाता है कि जय जय श्री राधे. फिर हम अपने आप के नहीं रहते, फिर हम राधा के बन जाते. जैसे छोटा बच्चा होता है ना, जब रोता है, धीरे धीरे रोता है तो फिर वो ऐसे ही रोता रहता है, लेकिन जब जोर से चिल्लाता है, रोता है, तो माँ की तरफ हाथ करता है, माँ आई आई आई. फिर माँ को पता चलता है कि अभी इसके पास कुछ नहीं है, सामर्थ्य नहीं है उठकर चलने की, अब मुझे इसको उठाना पड़ेगा. फिर मैया दौड़ी चली आती है और उठाती है. उसी प्रकार त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सरेंडर होणार ना राधाराणीला, म्हणजे राधाराणी समोर, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचं हृदय हे वृंदावन बनेल. आणि मग वृंदावन झाल्याच्या नंतर आणि मग तुम्ही भागवत कथेचं चिंतन म्हणा किंवा पाठ म्हणा, हा ऐकण्यासाठी जेव्हा बसाल तेव्हा मग मात्र इकडं तिकडं मन जाणार नाही, झोप येणार नाही, नेमका आपल्या समोर कोण बसलं याची आपण चिंता करणार नाही. मग मात्र कृष्ण तन कृष्ण मन, कृष्ण ही हमारो धन. मग अशी अवस्था होईल की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. आणि तशी अवस्था होण्यासाठी इथं बसल्याच्या नंतर कुठलाच विचार करायचा नाही, फक्त एक मनामध्ये भाव आणायचा की काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य, अर्थात भाग्योदयेन बहुजन्म समर्जिते, सत्संगमम च लभते पुरुष वेदावे. आनंद जन्माच्या भाग्याने मला भागवत कथेचा पाठ ऐकायला भेटतोय किंवा भागवत कथा ऐकायला भेटते. हा भाव जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये येणार
आणि हेही माझ्या पुण्याईने नाही, सद्गुरूंच्या कृपेने. हा भाव जेव्हा अंतःकरणामध्ये येणार त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये रसिकता येईल, तुमच्या जीवनामध्ये भावुकता येईल आणि मग तुम्ही भागवत कथेचे अधिकारी बनाल आणि मग तुमच्यापर्यंत भागवत कथा पोहोचेल. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी वह्या घेऊन बसले, अर्थात काही ना काही तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर आहे ना? कारण की आता तुम्ही सगळे ज्यावेळेस भागवताचा पाठ म्हणा किंवा याला काही नाव द्या, तुम्ही पाठ नाव द्या, कथा नाव द्या, हे ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही एक चांगल्या पद्धतीने कथाकार भागवत स्वरूप झालेले असाल, यामध्ये काही दुमत नाही. आज आपल्या पाठाची सुरुवात आहे आणि पाठाची जर सुरुवात करायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगोदर इथं बसल्याच्या नंतर मी माझी आठवण, म्हणजे मी कोण आहे, कुठल्या गावचा आहे, कुठल्या नाव, हे सगळं काही विसरून फक्त एकच भाव अंतःकरणामध्ये ठेवायचा की मी या शांती ब्रह्म गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे आणि आज माझ्या जीवनामध्ये भागवत कथा भेटली ही माझ्या पुण्याईने नाही, अर्थात श्रीगुरूंच्या कृपेने भेटलेली आहे. म्हणून ज्यावेळेस श्रीगुरूंची कृपा होते त्यावेळेस भगवत तत्व आपल्या जीवनामध्ये येतं आणि भागवत कथा येणं म्हणजे भगवत तत्वच येत आहे. मग आता भागवत कथा म्हणजे नेमकं काय? भागवत कथा म्हणजे कुठल्या शाळेत शिकवलेला पाठ आहे का? भागवत कथा कुठल्या दोन मित्रामधलं संभाषण आहे का? भागवत कथा कुठल्या दोन नेत्यांमधली चर्चा आहे? नेमकी भागवत कथा आहे का? याचं विशुद्ध विवेचन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य असं म्हणतात. मग आपण आज श्रीमद भागवत ग्रंथाच्या महात्म्यापासून प्रारंभ करू.